हाय. आज आपण 9th SSCचा M2चा चॅप्टर नंबर 8 ट्रिग्नोमेट्री सुरू करतोय. आज फक्त प्रॅक्टिस सेट 1च होणार आहे. लेट्स सी. आणि इफ तुम्ही जर का SSC बोर्डाचे नसाल तरी स्टार्टिंगला मी नोट्स बनवल्यात, तेवढं तुम्ही रेफर नक्कीच करू शकतात. बाय कुठे आपण स्टार्ट करूयात. स्क्रीन फक्त मी जॉईन करते. दिस इज अवर चॅप्टर दॅट इज ट्रिग्नोमेट्री. मी इथे जे लिहिलेलं ते तुम्हाला दिसतच आहे. इथे आपण काय लिहिलं आहे स्टार्टिंगला, ट्रिग्नोमेट्री या शब्दाचे आपण 3 पार्ट्स केलेत. ट्रिगो, गोनो अँड मेट्री. ट्राय, गोनो आणि मेट्री. ट्राय म्हणजे 3, गोनो म्हणजे साईड्स आणि मेट्री इज नोन ॲज मेजरमेंट. 3 साईड ज्याला आहेत त्या साईडचं मेजरमेंट. आता 3 साईडचा शेप कोण असतो? ट्रायंगल. ट्रायंगलच्या 3 साईडचं मेजरमेंट ते आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये शोधतो. आता इथे मी काय केलेलं आहे स्टार्टिंगला, एक ट्रायंगल घेतला आहे. ठीक आहे. काय दिसतंय ट्रायंगलचं नाव? ट्रायंगल PQR. याच्यामध्ये ट्रायंगलमध्ये एक साईन दिसतीये क्यू पाशी. काय साईन ती रिप्रेझेंट करते? दॅट साईन शोज की तो अँगल कितीचा आहे? राईट अँगल आहे, 90 डिग्रीचा आहे. PQR हा आपला कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. करेक्ट. आता जेव्हा राईट अँगल ट्रायंगल येतो तेव्हा एक त्याचा सोबतीचा साथीदार सगळ्यात फेमस आहे, हायपोटेनियस. तो पण येणार आहे. माहिती आहे हायपोटेनियस म्हणजे काय असतं? एकदम बेसिक आहेत, आपण सोप्या भाषेत सांगूया. हायपोटेनियस म्हणजे ट्रायंगलला नावं किती आहेत? पॉईंटला लेटर्स किती आहेत? 3 असतात. त्यामध्ये 90 डिग्रीवाला कोण आहे? क्यू आहे. तो जर का आपण हाईड केला तर उरलेले 2 कडे, सपोज आपला क्यू गेला इथे, वेट, क्यू नाही आहे, तो कोण उरले? P आणि R. म्हणजेच 90 डिग्रीवाला सोडून, क्यूला सोडून जे राहिलेत P आणि R, तो काय असणार आहे? हायपोटेनियस. इट मीन्स, वेट आधी आपण इरेज करूयात. इट मीन्स साईड अपोजिट टू राईट अँगल. राईट अँगलच्या अपोजिट साईड ती काय असणार आहे? हायपोटेनियस. ठीक आहे. मी इथे लिहिलेलंच आहे. इथे आपण काय लिहिलेलं आहे? आपण इथे काय लिहिलेलं आहे? इन ट्रायंगल PQR, क्यू इज 90 डिग्री. हायपोटेनियस इज इक्वल टू, चला पटकन आन्सर मला सांगा. हायपोटेनियस इज इक्वल टू काय लिहिणार? क्यू सोडून काय राहिलेत लेटर? P आणि R. हायपोटेनियस इज PR. तुम्ही याला PR म्हणू शकता, सेग PR, साईड PR, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. आत्ता आपण इझी याच्यामध्ये लिहितोय PR. आपला हायपोटेनियस काय आहे? PR आहे. इथपर्यंत कळालंय? खाली एक लाईन लिहिली आहे बघा. साईड अपोजिट टू 90 डिग्री, 90 डिग्रीला असलेली अपोजिट साईड इज हायपोटेनियस. तिलाच काय म्हणतात? हायपोटेनियस म्हणतात. आता हे का? आपण हायपोटेनियस वगैरे खूप आधी झाले, लहानपणी 7वी-8वी मध्ये, बरोबर आहे. पायथागोरस थेरम. अरे काय बोललेत. ठीक आहे, इझीमध्ये जाऊया आपण. हे का? कारण ट्रिग्नोमेट्री आपण जिथे वापरणार आहे तिथे राईट अँगल ट्रायंगलच असणार आहे. राईट अँगल ट्रायंगल शिवाय ट्रिग्नोमेट्री आपण यूज करणार नाही. विदाउट 90 डिग्री, विदाउट हायपोटेनियस ट्रिग्नोमेट्री येणार नाहीये. ट्रिग्नोमेट्रीसाठी राईट अँगल ट्रायंगल कळणं, राईट अँगल कोणता कळणं, हायपोटेनियस कोणता कळणं हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळालंय? साईड अपोजिट टू 90 डिग्री इज हायपोटेनियस. आता एक सोप्पा आपण प्रश्न विचारूयात. बघा इथे काय दिलंय त्यांनी. काय लिहिलेले दिसतोय क्वेश्चन? विच साईड इज अपोजिट टू अँगल P? विच साईड इज अपोजिट टू अँगल P? मी तुम्हाला डायग्राम दाखवते. साईड अपोजिट टू अँगल P. हा आपला P अँगल आहे. मग याला अपोजिट साईड कोणती? कशाच्या पण जर का अपोजिट साईड आपल्याला शोधायची आहे,
खूप सोपं आहे. तो अँगल काय करायचा आहे, कॅन्सल करून टाका. काय राहतंय, क्यू आर. म्हणजेच साईड अपोजिट टू अँगल पी. पीच्या अपोजिट कोण आहे, क्यू आर आहे. आपण लगेच आन्सर लिहून टाकूयात. साईड अपोजिट टू अँगल पी इज क्यू आर. ठीक आहे, इथपर्यंत कळालंय सगळ्यांना. अजून एक विचारते, विच साइड इज अपोजिट टू अँगल आर. आर वाल्याला अपोजिट साइड, अरे मीच उत्तर सांगितलं, काय आहे, आरला हाईड करा. कोणते लेटर राहत आहेत, पी आणि क्यू. म्हणजेच आरला अपोजिट साइड काय आहे, पी क्यू. ओके, वी विल राईट दिस आन्सर ॲज वेल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, समजलंय का. काय बघितलं आपण, हायपोटेनियस बघितला. हायपोटेनियस कोण असतं, 90 डिग्रीच्या समोरचा, 90 डिग्रीच्या अपोजिटचा, दॅट इज अवर हायपोटेनियस. सेकंड आत्ता आपण बघितलंय कशाचाही अपोजिट साईड कशी शोधायची. तो लेटर हाईड करणार, जे काही समोर उरलेलं आहे ते काय असणार आहे, त्याचं अपोजिट साईड असणार आहे. पीचं बघितलं, आरचं बघितलं, क्यूचं ऑलरेडी बघितलेलं, तोच हायपोटेनियस होता. मग आपल्या याच ट्रायंगल पी क्यू आर या आपल्या ट्रायंगलमध्ये इथे क्वेश्चन दिलाय, हायपोटेनियस फॉर अँगल पी. अँगल पी साठी हायपोटेनियस काय असणार आहे. लावा डोकं लावा, सुस्त आहे. राईट, करेक्ट. ट्रायंगल 1, 90 डिग्री 1. मग त्या तिघांसाठी, कोण तिघं, पी आर क्यू, या तिघांसाठी हायपोटेनियस काय असणार आहे, एकच असणार आहे, सेमच असणार आहे. हायपोटेनियस चेंज होणार आहे का, नाही होणार आहे. त्या ट्रायंगलसाठी हायपोटेनियस इज फिक्स्ड. सो फॉर अँगल पी, हू इज अ हायपोटेनियस, गुड, हायपोटेनियस इज पी आर. तसंच इथे हायपोटेनियस फॉर अँगल क्यू, हायपोटेनियस फॉर अँगल क्यू कोण असणार आहे, पी आर. समजलं इथपर्यंत. सो इथे आपला पी आर हा हायपोटेनियस फिक्सच आहे. चला आपण याचं नाव बारसं करून टाकूयात. पी आर इज अवर हायपोटेनियस. का हायपोटेनियस आहे, तो फेवरेट आहे का आपला, नाही. क्यू हा 90 डिग्री आहे, त्यामुळे त्याच्या समोरचा काय असणार आहे, हायपोटेनियस असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आता इथे काय लिहिलंय बघा, एक झाला हायपोटेनियस, एक झाली अपोजिट. मग उरलेलं काय असणार आहे, हायपोटेनियस असतं, अपोजिट असतं, देन व्हॉट्स द थर्ड वन. ओके, गुड, कळालंय. दॅट इज ॲडजसंट. ट्रायंगलमध्ये 3 गोष्टी असणार आहेत, हायपोटेनियस, अपोजिट आणि ॲडजसंट. परत प्रश्न द्या उत्तर. चला, पी साठी हायपोटेनियस पी आर आहे, फिक्स. अपोजिट क्यू आर आहे, तुम्हीच सांगितलं. देन ॲडजसंट कोण आहे, जी उरली आहे ती, दिस वन इज पी क्यू. काय आली त्याची, ॲडजसंट साईड. पी साठी, पी साठी अपोजिट आणि ॲडजसंट बदलत राहतं, हायपोटेनियस फिक्स राहतो, म्हणून आपण त्याला नाव देऊन टाकलंय. बाकीचे आपण नेम फिक्स करू शकणार आहेत का, नाही. सो क्यू वरून आपला हायपोटेनियस झाला. पी साठी अपोजिट पी आर, ॲडजसंट पी क्यू. ॲडजसंट म्हणजे शेजारचाच, लांबचा अपोजिट, शेजारचा ॲडजसंट. सो पी क्यू काय झाला आपला, ॲडजसंट झाला. चला, राईट द आन्सर देन. ॲडजसंट फॉर अँगल पी इज पी क्यू. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. तसंच येस, आर वरून, चला या परत या जागेवरती. आर वरून हायपोटेनियस कोण आहे, पी आरच. हायपोटेनियस बदलणार आहे का, नाही. आर वरून अपोजिट कोण होतं,
पी क्यू, समोरचा पी क्यू आपण लिहिलेलं इथे बघा, अपोजिट आर वरून पी क्यू. मग ॲडजसंट, आर वरून ॲडजसंट कोण असणार आहे, राहिलेला. पी क्यू गेला, पी आर गेला, हु इज रिमेनिंग, क्यू आर. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? काय केलंय बघा, आपण एकदा क्रॉस चेक करूया स्टार्टिंगपासून. क्रॉस चेकच म्हणते, सॉरी, आपण रिवाईज करूया काय केलंय आपण ते. चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. 3 पार्ट केले आपण त्याचे. ट्रायगोनोमेट्री, ट्राय म्हणजे 3, गोनो म्हणजे साईड्स, मेट्री म्हणजे मेजरमेंट. ट्रिग्नोमेट्री म्हणजे 3 साईडचं मेजरमेंट. कुठे होते ट्रिग्नोमेट्री? फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्येच. क्यू हा आपला 90 डिग्री आहे. 90 डिग्री कसा ओळखायचा? जिथे हे स्क्वेअरची साईन दिसेल तो आपला 90 डिग्री आहे. क्यू वरून अपोजिट कंपल्सरी काय असणार आहे? हायपोटेनियस. जिथे 90 डिग्री त्याच्या अपोजिट आला हायपोटेनियस. सो इथे आपण लिहिलं हायपोटेनियस पी आर आहे आपला. सो हायपोटेनियस फॉर अँगल पी, पी आर. अँगल क्यू, पी आर. अँगल आर सुद्धा पी आरच येणार इथे. आर सुद्धा आपण लिहू शकतो. अपोजिट टू अँगल पी. मग पी वरून अपोजिट साईड कोण आहे? कशी शोधणार? त्या अँगलला आपण कॅन्सल करणार. उरलेली जे काही लेटर्स आहेत, नावं, ती त्याची झाली अपोजिट. सो पर्यंत कळालंय? समजलंय? काही डाऊट आहे का? असेल तर परत मागून सुरुवात करा बघायला. चलो, आता ह्याच्यावरूनच एक कन्सेप्ट येते जी तुम्ही ऐकलीच असेल, कळली असेल तर गुड आहे, नाही कळली तरी आपण शिकूयात त्याला. काय दिली आहे? नाव बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किती असतात? सध्या तरी ह्या वर्षी 3. कोण कोण आहेत ते? साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. साइन, कॉस, टॅन. आता काय आहे हे नक्की? साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे? तर सांगते, वेट. सपोज मी तुम्हाला म्हणलं पी आर आहे 5 सेंटीमीटर, पी क्यू आहे 3 सेंटीमीटर, क्यू आर आहे 4 सेंटीमीटर. ठीक आहे, इथपर्यंत आपण ह्यांचे मेजरमेंट लिहिले. मग आपण काय करू शकतो? रेशो काढू शकतो साईडचा. फॉर एक्झाम्पल पी क्यू अपॉन क्यू आर 3/4, पी क्यू अपॉन पी आर 3/5, क्यू आर अपॉन हे किंवा क्यू आर अपॉन ते, हे त्याला, ते त्याला, कोणीही कोणासोबतही आपण रेशो लिहू शकणार आहे. मग हेच नंबर जेव्हा आपण अपॉनला लिहितो, रेशोला लिहितो, त्या रेशोला एक नाव आहे. ठीक आहे. आता इथे बघा, जर का तुम्ही अपोजिटवाली साईड आणि तिला अपॉनला हायपोटेनियस लिहिलं, जसं आता झालेलं 3/5 किंवा 4/5, कोणीही, तर अपोजिट अपॉन हायपोटेनियस याच रेशोला काय म्हणतात? साइन थिटा. तसंच पुढे ॲडजसेंट जर का साईड लिहिली आणि खाली हायपोटेनियस, तर त्याला काय म्हणणार आहे आपण? कॉस थिटा. आणि अपोजिट अपॉन ॲडजसेंट लिहिलं तर ते काय होणार आहे? टॅन थिटा. ठीक आहे, आमच्या घरचे काय ऑप्शन नाही आहे, लहान बाळाच्या वर चालू आहे. ठीक आहे, येऊन बघा तुम्ही यांना ह्याच्यात. आता पुढे, सो अपोजिट अपॉन हायपोटेनियस, ॲडजसेंट अपॉन हायपोटेनियस, अपोजिट अपॉन ॲडजसेंट. काहीतरी झाली सुरुवात अवघड. आता वाटते आपण जरा नवीन काहीतरी शिकतोय. ठीक आहे, सगळ्यात सोपं बघूया. ओ अपॉन एच, ओ फॉर अपोजिट, ए फॉर ॲडजसेंट, एच फॉर हायपोटेनियस. ओ एच
AHOA, साइन कॉस टॅन, साइन कॉस टॅन. साइन म्हणजे OH, साइन म्हणजे OH, साइन म्हणजे OH. ठीक आहे, चला रिपीट करा 5 टाइम्स. साइन म्हणजे OH, साइन OH, साइन OH, साइन OH, साइन गुड OH, साइन OH, साइन ओ साइन. ठीक आहे इथपर्यंत. आता कॉस AH, AH adjacent upon hypotenuse, that is cos. 5 वेळा cos AH, cos AH, cos AH, cos AH, cos AH. ठीक आहे, cos म्हणजेच AH adjacent upon hypotenuse. शेवटचा that is tan. तो कसा बनलाय? त्याने याच्याकडनं घेतलंय काहीतरी, याच्याकडनं घेतलंय काहीतरी. अपोजिट ॲडजेसंट. सो दॅट इज अवर टॅन. OA. ओ साइन. ते तुम्ही करा व्हॉटेवर. कॉस OA टॅन. इथे मी लिहिलंय, एवढंच लक्षात ठेवायचंय. सिक्वेन्स इकडून इकडे जाणारे ॲरो दिलेले आहेत, त्याला विसरायचं नाही, नाहीतर चुकलात. साइन OH, कॉस AH, टॅन OA. आता याच लेटरनी तुम्ही काही सेंटेन्स बनवू शकता, वाक्य बनवू शकता लक्षात ठेवायला. पण जसं आहे तसं लक्षात ठेवायला मला आवडतं, म्हणून मी नाही सांगितलं. ठीक आहे. साइन कॉस टॅन. साइन म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कॉस म्हणजे ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस, टॅन म्हणजे अपोजिट अपॉन ॲडजसंट. तिन्ही गोष्टी पटकन एकदाच घेतल्यात. नेक्स्ट टाइम आपण एक एक करून घेऊ शकलो असतो, पण आता एक्झाम आहे म्हणून पटपट शिकवतीये. चला या प्रॅक्टिकल सम. 5 मिनिट देतीये, 5 मिनिटात ते तुम्हाला करायचंय. बघा समजतं आहे का. हिंटसाठी वाटलंच तर इथे तुम्हाला मी लिहून देते काहीतरी, त्याचा वापर करावे आणि उत्तरं पटपट लिहावेत. कुठे लिहून देऊ हिंट तुम्हाला मी? कलर पिंक नको, ब्ल्यू देते. ठीक आहे, क्वेश्चन आहे समोर तुमच्या, दिसतोय सगळ्यांना. करायचं आहे. ओनली 5 मिनिट्स. सो क्लमझी आय एम. ओनली 5 मिनिट्स आहेत, पटकन करायचं आहे. मग आपण क्रॉस चेक करूयात बरोबर येत आहे का नाही. तिथे हिंट सुद्धा दिलेली आहे, फक्त बरोबर व्हॅल्यूज टाकात. उत्तर नावामध्ये लिहायचं आहे. मला फक्त OAA वगैरे नको आहे. अपोजिट असेल तर त्या अपोजिट साईडचं नाव, ॲडजसंट असेल तर ॲडजसंट साईडचं नाव, हायपोटेनियस असेल तर हायपोटेनियस साईडचं नाव. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? करा चला. करायचं आहे चेक. ठीक आहे चला. काय लिहिलाय क्वेश्चन? व्हॉट इज हायपोटेनियस काय आहे? कसा ओळखायचा आहे हायपोटेनियस? करेक्ट. 90 डिग्रीच्या समोरची साईड काय असणार आहे? हायपोटेनियस असणार आहे. जास्त कष्ट घ्यायचे नाही, डोक्याला त्रास द्यायचा नाही. कोण आहे 90 डिग्री राईट अँगलवाला? O. कट करा त्याला. कोण राहिलेत? M आणि N. सो हायपोटेनियस इज अवर MN. बरोबर आहे, आलं इथपर्यंत करेक्ट. ठीक आहे. फॉर M, आता जे काही आपण आन्सर्स लिहिणार आहे विचार करताना कोणाचा करायचा आहे? फक्त
एमचा करायचा आहे. कोणाचा करणार फक्त विचार? एमचा करणार. काय दिलाय पहिला प्रश्न? फॉर एम अपोजिट, एम साठी अपोजिट कोण आहे? कसं ठरवणार आहे? एमला हाईड केलं, कोण राहिलेत? एन आणि ओ. त्याला तुम्ही NO नो म्हणा, नाहीतर ON कलर मॅच होते. थांबा, नखरेच काय संपत नाहीत. हा, NO नो, हे आलं त्याचा आन्सर. एम साठीच हायपोटेन्युअस बुक झालाय, अपोजिट बुक झालाय, उरलेला कोण असतो? ॲडजसंट. सो फॉर एम ॲडजसंट कोण आहे? गुड, MO. ठीक आहे, इथपर्यंत बरोबर आलंय. गुड. आता पुढे फॉर एन लिहिलंय त्यांनी. क्वेश्चन काय दिलाय? फॉर एन अपोजिट कोण आहे? एन वरून अपोजिट शोधायचा आहे. इनला हाईड केलं, काय दिसलं नाव? MO. सो एन वरून अपोजिट MO. लिहा उत्तर. चला, ठीक आहे, झालं. एन साठीच ॲडजसंट कोण आहे? आता हायपोटेन्युअस गेलाय, अपोजिट पण झालाय, उरलेला कोण असणार आहे? ॲडजसंट असणार आहे. सो लेट सर्च. कोण राहिलाय? हा झाला हायपोटेन्युअस, हा झाला अपोजिट, राहिलेला ॲडजसंट. काही दिसतंय? कळतंय? काही शिरतंय डोक्यात? शिरलाच पाहिजे. चला, इथे बघा, याचा अपोजिट इकडे ॲडजसंट म्हणून आलाय आणि याचा ॲडजसंट इकडे अपोजिट म्हणून आलाय. हायपोटेन्युअस बदलला नाही, हायपोटेन्युअस तोच असणार आहे. ठीक आहे, एकदा हे तुमचं फिक्स झालंय डोळ्यासमोर, आफ्टर दॅट हे खाली आन्सर्स लिहायला तुम्हालाच काय जाणार आहे? सोपं जाणार आहे. आता विचार करायचा आहे का आपल्याला प्रत्येक वेळेस? नाही, कारण हे इथे बदलत राहणार आहेत. तिथे डायरेक्ट जर का केलात कन्फ्युजन होणार, नंबर, लेटर, नावं चुकू शकतात. सो आपण इथे सॉल्व्ह करायला येऊयात. डायग्रामकडे पण बघायची गरज नाहीये. हे जे काही आत्ता आपण आणलेलं आहे त्यालाच फक्त बघायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. चला पटपट. आपण जरा आडवं सोडवायचं का? आधी सगळ्यांचे साईन करूयात, कारण साईन सगळ्यांचं सेमच असतं. बरोबर आहे? ओके, गुड. साईन म्हणजे काय होतं? OH, अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस. कोणाचं विचारलंय? एनचं विचारलंय. मग एन साठी अपोजिट कोण आहे? एन साठी अपोजिट कोण आहे? MO. आणि हायपोटेन्युअस कोण आहे? MN. सो लिहा, साइन एन काय आला? अपोजिट. अपोजिट म्हणजेच MO अपॉन हायपोटेन्युअस MN. ठीक आहे, कळाले? असंच इकडे जाऊया. आता कोणासाठी करणार आहे आपण? एम साठी. साईनच, आधी सगळ्यांचे साईनच लिहूयात. साईन म्हणजे काय होतं? अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस. एम साठी अपोजिट, बरोबर. हायपोटेन्युअस, बरोबर. चला लिहा पटकन. तुम्ही लिहिलेलं आहे, आपण फक्त क्रॉस चेक करतोय. एम साठी अपोजिट NO अपॉन MN. ठीक है, अब ये क्या है? काहीतरी वेगळं आहे, ज्याची अजिबातच आयडिया किंवा उच्चार ज्याच्याबद्दल बोललं गेलेलंच नाहीये. काय आहे ही साईन? माहिती आहे? येस, थीटा. थीटा आहे तो. आता थीटा म्हणजे काय? अल्जेब्रा जर काय येत असेल तर एखादा सपोज अँगलचं मेजरमेंट आपल्याला नाही माहिती, आपण काय म्हणतो? लेट दॅट अँगल बी X, Y, व्हॉट एव्हर इज. मग इथे हा जो थीटा आहे तो तेच रिप्रेझेंट करतोय. अँगलचं मेजर माहिती आहे का तुम्हाला किती आहे? नाही माहिती. सो दॅट वन इज थीटा. आपण सिम्बॉल यूज करतोय. सो थीटा म्हणजे तो अँगल आहे.
साईन काय विचारलाय त्यांनी आता? साईन कोणाचा विचारलाय? थीटाचा विचारलाय. डोकं लावून सांगा. आपण इथे तर कुठेच नाही लिहिलंय थीटाचं. मग थीटासाठी साईनचा फॉर्म्युला काय होता? O/H, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. थीटासाठी अपोजिट डायग्राममध्ये कोण दिसतंय? थीटासाठी अपोजिट डायग्राममध्ये काय दिसतंय? MO. अजून एक हिंट, थीटा कोणत्या अँगलचा आहे? एन. मग थीटासाठी अपोजिट आणि एन साठी अपोजिट सेम असेल का वेगळा असेल? सेम असणार आहे. चला मग लिहून घेऊयात पटकन. साइन थीटा म्हणजे काय होतं? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. थीटावरून अपोजिट काय दिसला? MO अपॉन MN, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. गुड. आता विचारलाय त्यांनी आपल्याला कॉस थीटा. सगळ्यांचेच आधी कॉस लिहूयात आपण. ठीक आहे, ओके. कॉस काय आहे? कॉस म्हणजे A/H, ॲडजसंट हायपोटेनियस. मग एन साठी ॲडजसंट काय आहे? ओके, गुड. एन काढायचा आहे, एम का काढला? NO, हायपोटेनियस MN. ठीक आहे. कॉस एम वरून, आता एम वरून कॉस म्हणजे काय होता? ॲडजसंट. मग एम वरून ॲडजसंट, एम वरून ॲडजसंट लिहिलाय आपण, तोच आयता छापायचा आहे. जास्त विचार इथं करत बसायचा नाहीये. ॲडजसंट एम साठी हायपोटेनियस तोच आहे. हायपोटेनियस बदलला गेलेला नाहीये. शिट यार, कलर बदलायला पाहिजे होता आपण. सेम मोनोटोनस झालं ते. ओके, फाईन. थीटासाठी स्पेशल पर्सन. थीटासाठी कॉसचा फॉर्म्युला काय असणार आहे? ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. थीटासाठी ही आहे हायपोटेनियस, अपोजिट आहे म्हणून याला. हा आहे अपोजिट, हा राहिलेला काय झाला? ॲडजसंट झाला. सो कॉस थीटा ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. आलेत का बरोबर? इज इट करेक्ट? होत आहेत मॅच? ठीक आहे, गुड. शेवटचं दॅट इज टॅन. कुठे गेला हो? टॅन एन. आता टॅनचा फॉर्म्युला काय आहे? टॅन म्हणजे अपोजिट अपॉन ॲडजसंट. बरोबर आहे, आठवत आहे? अपोजिट अपॉन ॲडजसंट. मग एन वरून अपोजिट काय आहे? करेक्ट, MO. ॲडजसंट काय आहे? NO, नो. ठीक आहे, पुढे टॅन एम. एम साठी अपोजिट काय आहे? NO. ॲडजसंट काय आहे? MO. टॅन थीटासाठी अपोजिट काय आहे बघा पटकन डायग्राममध्ये. थीटासाठी अपोजिट MO लिहून काढा. मग ॲडजसंट काय आहे थीटासाठी? पटकन सांगायचं आहे. थीटासाठी हा झाला अपोजिट, हे झालेलं हायपो, राहिलेला ॲडजसंट. सो थीटासाठी ॲडजसंट आहे NO. क्रॉस चेक करा. कंप्लीट टेबल आपला हा झालेला आहे. ॲज इट इज सगळे तुमचे बरोबर आले आहेत का? कळालं आहे का? आत्ताशी फक्त आपण साइन कॉस टॅन त्या पर्टिक्युलर ट्रायंगलमधल्या अँगलचं कसं फाइंड करायचं ते आपण केलेलं आहे. फिक्स काय राहतं? आपण हा जो काही रूल लिहिलेला आहे, कोणता? हवाला साइन कॉस टॅन, तो रूल फिक्स राहणार आहे. हायपोटेनियस त्या ट्रायंगलसाठी फिक्स राहणार आहे. बदलतं काय? अपोजिट ॲडजसंट, इधर का उधर. आता ह्याच्यात कधीच ते तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलचं साइन कॉस टॅन काढायला देणार नाही. कधीच देणार नाही. का? अपोजिट आणि हायपोटेनियस तोच. कसं करणार मग? सो नाही देत. उरलेल्यांचंच देतात, जे एकमेकांच्यात असे अदलाबदल करतात अपोजिट आणि ॲडजसंटची. ठीक आहे.
एक्झामच्या वेळेस याच्यावरती प्रश्न येणारच आहे, प्रॅक्टिस सेट आपण करू तेव्हा आहेच आहे. सगळ्यात आधी हे असं करा, एमचं ओ ए, एनचं ओ ए, एच दोघांचा सेम राहणार आहे. आधी लिहायचं, फॉर्म्युला समोर ठेवायचा, साईन एन, एनचं साईन काय ओ एच, ओ लिहिला एच लिहिला. ठीक आहे. तसंच कॉस विचारलाय सपोज एनचाच, कॉस काय ए एच, मग ए लिहिला एच लिहिला. तसंच खाली टॅन विचारलाय एनचा, टॅन काय आहे ओ ए, मग ओ लिहिला ए लिहिला. क्रॉस चेक करा बरोबर आहेत ना. ठीक आहे. असंच करायचंय, जायचंय पुढे.